आता अवघ्या काही तासातच प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी 29 महानगरपालिकांच्या गल्लोगल्लीत सध्या प्रचाराला ऊत आलेला. आपण सध्या वडाळा परिसरात आहोत आणि तिथे आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 178चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल घोले यांच्या प्रचारार्थ एक भव्य बाईक रॅली ही काढण्यात आलेली आहे. स्वतः आमदार कालिदास कोळंबकर हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. साहेब, मोठी रॅली काढण्यात आलेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. काय वाटतं, किती प्रतिसाद आहे तुम्हाला? एक तुम्हाला सांगतो, नायगाव हा जो मतदारसंघ हा वर्ल्ड रेकॉर्डचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे ह्या विभागातील सर्व नगरसेवक ताकदीनिशी आणि अत्यंत उत्तम पद्धतीने निवडून येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अमयजी, तुम्ही देखील इकडे तुम्ही स्वतः इथे प्रचारार्थावर उभे आहात. गल्लोगल्ली तुम्ही फिरताय. आज शेवटचा दिवस आहे. कसा प्रतिसाद वाटतो शेवटच्या दिवशी? आज तुम्ही बघत आहात जो प्रतिसाद लोकांनी दिला आहे, जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे, माननीय कोळंबकर साहेबांचा काम असो किंवा माझं काम असो, आणि जे शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनी जी कामं केली आहेत त्या आधारे हे लोकांचं जे प्रेम मिळतं आहे त्या आधारे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. तुम्ही स्वतः गल्लोगल्ली फिरताय. भाजपचे कार्यकर्ते देखील तुमच्यासोबत आहेत. रिपाईचे कार्यकर्ते आहेत. आपण बघितलं की काही ठिकाणी महायुतीमध्ये तडे म्हणण्यापेक्षा आपल्या की संघर्ष पाहायला मिळतो. नवी मुंबईत आहे. मुंबईत तसं काय आहे का? मुंबईच्या देवाच्या कृपेने आणि शिंदेसाहेबांच्या कृपेने इकडे महायुती अभेद आहे. इकडे कुठेच तडजोड नाही आहे. सगळे गळ्यात हात घालून आम्ही काम करत आहोत. इकडे काही महायुतीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कालिदासी, तुम्हाला मी विचारतोय, आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. अवघे काही तास शिल्लक आहेत. आता ठाकरे बंधू हे देखील स्वतः प्रचारात उतरलेले आहेत. त्यांच्या ज्या प्रचार फेरी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईच्या अडाणीकरण असा मुद्दा उचललेला आहे. काय वाटतं, त्या सगळ्यांनी लोक ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे हां, आणि ह्या लोकांनी जो विषय घेण्याचा जो प्रयत्न केला आहे तो विषय कॉर्पोरेशनला आमच्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही आहे हां. आज जनतेची कामं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्या पद्धतीने एवढे वर्ष आता काही गोष्टी मी ओपन नाही सांगू शकत. एवढं तुम्हाला ते सांगितलं तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल, पण ही परिस्थिती मला ती काढायची नाही, एवढंच मला सांगायचं आहे. काय वाटतं की जे मोठे मुद्दे मग त्या मुंबईच्या अडाणीकरणाचं असेल त्यामुळे स्थानिक मुद्दे झाकाळले गेले असं वाटतं तुम्हाला? एक तुम्हाला सांगतो, स्थानिक मुद्दे कधी देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेने झाकले नाहीत. आज तुम्हाला सांगतो, एवढी वर्ष गिरणी कामगारांचा जो प्रश्न होता, पोलीस हाऊसिंगचा सुद्धा हा प्रश्न, आज आचारसंहिता आहे त्याच्यामुळे थोडंसं हे प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. परंतु हा सुद्धा प्रश्न पोलीस हाऊसिंगचा देवेंद्रजी आज ना उद्या सोडवतो याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सुरुवातीला आपण बघितलं की मुद्दे कमी होते, मात्र जसजशी निवडणूक मतदान हे जवळ यायला लागलं तसजसे मुद्दे वाढले. मग बॉम्बेचा नामकरणाचा विषय आला. भाजपच्याच एका नेत्याने मुंबई ही महाराष्ट्राची नाही असं म्हटलं. राज ठाकरे यांनी पुरावे दाखवून कसं मुंबईचं अडाणीकरण सुरू आहे ते दाखवलं. आणि आता एक भाजप बॅकफुटवर गेली असं वाटतंय तुम्हाला? हे बाबा, तुझ्या हातात घे ना, ही जी रॅली निघाली आहे तुझ्या हातात घे. आपल्याला काय वाटतं की 16 तारखेला काय चित्र असेल? काय 16 तारखेला काय चित्र असेल काय वाटतं? बघा, संपूर्ण देवेंद्र साहेबांची, एकनाथ शिंदे साहेबांची जी इच्छा आहे की मुंबईचा महापौर हा मराठी बसणार आणि त्या पद्धतीने सर्वजण आम्ही बसवणार. कोणाचा बसेल? ठाकरेंचा बसेल, महायुतीचा बसेल? महायुतीत बसला तर महायुतीत कोणत्या पक्षाचा बसेल? बघा, एक तुम्हाला सांगतो, देवेंद्रजींचा बीजेपीचा महापौर बसणार, हुक अँड कुक. आपण ऐकले होते कालिदास कोळंबकर हे सध्या अमोल घोले यांच्या प्रचारात सामील झालेले आहेत. वडाळ्याच्या गल्लोगल्लीतून सध्या प्रचार सुरू आहे आणि भाजपचा महापौर बसेल असं त्यांनी इथे ठामपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.